नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी, मात्र पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर। राज्य सरकार आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेवर मेहरबान, मराठा समाजानं मराठा स्वराज्य भवनासाठी मागितलेली IT पार्क जवळची कोट्यावधी रुपयांची सुमारे 6 एकर जमीन दिली। सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला मराठा समाजातून व्यक्त होतीये नाराजी। DY पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल यांच्यामध्ये सामंजस्य करार, उद्योजकता, उच्च शिक्षण आणि नेटवर्किंगसाठी कराराचा फायदा होणार। एक रकमी FRP बद्दलच्या निर्णयावर राज्य साखर संघ उच्च न्यायालयात जाणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनाही हस्तक्षेप याचिका दाखल करणार। माजी खासदार राजू शेट्टींची मागणी। आणि कर्तव्यावर असताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेले जवान हवालदार साताप्पा गोविंद मिसाळ यांच्या पार्थिवावर मिसाळवाडी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत जिल्हा प्रशासन अलमट्टी धरण प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोडवर असून पूरबाधित गावांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत धरण प्रशासनासोबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या अलमट्टीतून 1,75,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाचा जोर वाढला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून त्यासाठी नागरिकांचं स्थलांतर करावं लागल्यास त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं। शिफ्टिंग करावं लागतं, त्यासाठी जे निवारा केंद्र असतील त्या ठिकाणी भागामध्ये लोकांना सूचना देणं असेल, ते काम आता महापालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केलेलं आहे। यासोबतच कोयना धरणामधला आणि वारणा धरणामधला विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीमधून जो विसर्ग आहे, अलमट्टीमध्ये काल सकाळी जो 20,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवून आत्ता 1,75,000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे। कोयना धरण आणि वारणा धरणातील विसर्ग जसा वाढेल तसा अलमट्टी धरणामधील विसर्ग वाढवण्याबाबत अलमट्टीच्या प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहे आणि कोयनेतून आणि वारणेतून येणारा विसर्ग लक्षात घेऊन कुरुंदवाड शहर असेल, शिरोळ तालुका मधील जी गावं असतील त्या ठिकाणच्या ज्या लेवल आपण नेहमी मॉनिटर करतो त्या लेवल आपण मॉनिटर करत आहे आणि पाऊस परिस्थिती पाहून हे येणारे विसर्ग पाहून ज्या ज्या ठिकाणी लोकांना शिफ्टिंगबाबत माहिती द्यावी लागेल ते ॲडव्हान्समध्ये माहिती दिली जाईल। परंतु सद्यस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आहे। पाऊस सध्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये थांबलेला दिसत आहे, परंतु जर पाऊस पुढे राहिला, धरणातील विसर्ग वाढला तर जे जे काही नियोजन करावं लागेल त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर पाहता पंचगंगा नदी 39 फूट ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झालंय। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळाले नाहीत। प्रवासातच तिची प्रसूती झाली आणि प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला।
संबंधित महिलेवर सध्या CPRमध्ये उपचार सुरू आहेत. या महिलेवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर स्वप्नील जमखंडे तसंच चालक सतीश कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या गावात राहणाऱ्या कल्पना आनंदा डुकरे या 7 महिन्याच्या गरोदर होत्या. अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानं त्यांना गगनबावड्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या ठिकाणी उपचार होऊ शकत नसल्यानं डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील आसळज, पडवळवाडी, शेणवडे या ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं या गर्भवती महिलेला उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्याचं मोठं आव्हान होतं. अशा परिस्थितीत निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडील 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर स्वप्नील जमखाने आणि चालक सतीश कांबळे यांच्यासह नागरिकांनी कल्पना यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रस्ता पार केला. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून त्यांना CPRकडे नेलं जात असताना कल्पना यांची प्रसूती होऊन नवजात बालकाचा मृत्यू झाला. कल्पना यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होतीये. कल्पना यांची प्रसूती निर्धोकपणे पार पडावी यासाठी डॉक्टर स्वप्नील जमखाने आणि रुग्णवाहिका चालक सतीश कांबळे यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक होतंय. कल्पना यांचं बाळ वाचू शकलं नाही, पण त्यांच्यासाठी हे दोघे देवदूतच ठरलेत. साखर कारखान्यांनी 14 दिवसांमध्ये एकरकमी FRP द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. राज्य साखर संघ या आदेशाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहे. मात्र शेतकरी हितासाठी आपण याबाबत लवकरच हस्तक्षेप याचिका दाखल करणार अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसात एकरकमी FRP देणं बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखानदार शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याऐवजी त्याचे तुकडे करून टप्प्याटप्प्यानं FRPची रक्कम शेतकऱ्यांना देत आहेत. याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर जवळपास 50 तास सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य साखर संघाचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर न्यायालयानं 17 मार्च 2025ला शेतकऱ्यांना 14 दिवसात एकरकमी FRP देण्यात यावी असा आदेश दिला होता. मात्र आता राज्य साखर संघ केवळ साखर कारखानदारांना वाचवण्यासाठी रडीचा डाव खेळत आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. संघानं या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे पूर्णतः चुकीचं असून आपण याबाबत मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टींनी सांगितलंय. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार 2022 पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी FRP होती, पूर्वी SMP होती, त्याचं रूपांतर FRPत झालं. ती ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात विना कपात एकरकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये परंपरा होती. 2022 साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक FRP आहे ती 14 दिवसाच्या आत द्यावी, 10.25 रिकव्हरीची, आणि उर्वरित जी FRP आहे ती सीझन संपल्यानंतर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली. त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती शेटना या बेंचनं 2022चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एकरकमी FRP देण्याचे आदेश दिला. तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, परंतु 1 महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही. राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या FRPचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. 50 तास त्याच्यावर सुनावणी झाली, पण तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये
14 ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे. हा रडीचा डाव आहे, कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे. नांदणी मठात 18 ऑगस्ट ते 28 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक विधी आहेत. या विधींसाठी महादेवी उर्फ माधुरी हत्तेनीला जैन मठात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 32,000 कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्गाचा खर्च आता 1,00,000 कोटींच्या वर नेऊन ठेवलाय. याबाबत बोलताना त्यांनी यात आर्थिक हित जपलं जात असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारनं केवळ सानुग्रह अनुदान न देता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली आहे. या पत्रकार बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट योगेश पांडे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडीमधील साताप्पा गोविंद मिसाळ हे फिरोजपूर पंजाब आर्टिलरी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना रविवारी दुपारी 2च्या सुमारास त्यांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. आज मिसाळवाडी इथं शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडी गावातील साताप्पा गोविंद मिसाळ भारतीय सैन्य दलात फिरोजपूर पंजाब आर्टिलरी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी 17 ऑगस्ट रोजी सेवेत असताना विजेच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचं पार्थिव पंजाबमधून विमानानं कोल्हापुरात आणण्यात आलं. कोल्हापुरातून त्यांची सासूरवाडी असलेल्या अणाजे इथं सकाळी 10:30 वाजता त्यांचं पार्थिव आणलं. यावेळी अणाजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचं पार्थिव असणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव करत पुष्पांजली वाहिली. लक्ष करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह तरुणांनी अणाजे गावापासून घोषणा देत अंत्ययात्रेला सुरुवात केली. पार्थिव मिसाळवाडी इथं आणल्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. वीर जवान तुझे सलाम, अमर रहे सातप्पा पाटील अमर रहे, जय जवान जय किसानच्या घोषणा देत अणाजे ते दुर्गमानवाड मार्गे मिसाळवाडीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. एकुलता एक मुलगा देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून सैन्यात भरती झाला होता. मात्र देशसेवेत कार्यरत असतानाच मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानं आईवडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पत्नीनं फोडलेला टाहो पाहून अनेकांचे डोळे पाणावले. धो धो कोसळणाऱ्या पावसातही अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. 109 TA बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कल्याण संघटक सुभेदार मेजर सुहास कांबळे, नायब तहसीलदार सुबोध वांगणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर, AY पाटील, कॅप्टन अनिल देसाई, शिवाजी शेटके, तानाजी खाडे, लक्ष्मीकांत हांडे, संतोष कुमार, महादेव जाधव आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री आंबेडकर यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं, तसंच गरज नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अन्य तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून माहिती जाणून घेतली. दरम्यान जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, तसंच गरज नसताना घराबाहेर पडू नये असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलंय. समजा पाऊस वाढला तरी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी आपले हेडक्वार्टर सोडायचं नाही. स्थानिक पातळीवरच्या सर्व नागरिकांना सुद्धा आपण विनंती करतोय की विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपण आपल्या घरीच राहा आणि सुरक्षित राहा, अशा पद्धतीची विनंती सुद्धा सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. सर्व अधिकारी आपल्याला ज्या सूचना देतील, शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीची सूचना देतील, त्याचा फक्त आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करावं.
जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात पाणी आलंय. त्यामुळं आज सकाळी 9 वाजता यंदाचा चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी आणि स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. गेल्या 24 तासात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यानं आज नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात पाणी आलं. त्यामुळे आज सकाळी 9 वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. यंदाच्या पावसाळ्यातला हा चौथा दक्षिणद्वार सोहळा आहे. भाविकांनी दिगंबराच्या आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. थंडी, पाऊस, वारा याची पर्वा न करता घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचं कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावं, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीत देण्यात आलाय. सोमवारी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये ही बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील 7ही विभागांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची रणनीती ठरवणं, सर्व जिल्ह्यातील वृत्तपत्र मालक संपादकांनी मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना पत्र पाठवून मंडळासाठी पाठिंबा द्यावा, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन द्यावे, राज्य संघटनेच्या परवानगीनं पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य शासनानं कल्याणकारी मंडळ मंजूर केलंय, मात्र अद्याप ते कार्यान्वित झालेलं नाही. थंडी, पाऊस, वारा याची पर्वा न करता नागरिकांच्या घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या बैठकीत देण्यात आला. संघटनेचे राज्य सल्लागार शिवगोंडा अण्णा खोत यांनी तालुका पातळीपासून संघटना मजबूत करण्याचं आवाहन केलं. सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी आता अंतिम लढाई लढण्याची वेळ आल्याचं सांगितलं. उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी संघर्षासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. बैठकीला रमेश जाधव, सुरेश ब्रह्मपुरे, सौरभ लाड, शिवानंद रावळ, सचिन चोपडे, मारुती नवलाई, प्रशांत जगताप, शिवाजी जाधव, नंदू पोवाडे, शिवलिंग मेडेगार, नागेश गायकवाड, DY मुजावर यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. एखादं क्षेत्र जेवढं आव्हानात्मक असतं तेवढ्या त्या क्षेत्रात करिअरच्या संधी अधिक असतात. त्यामुळे तरुणांनी करिअरसाठी आव्हानात्मक क्षेत्र निवडावं असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कॉफी विथ सतेज पाटील या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉफी विथ सतेज पाटील कार्यक्रमात कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींसमवेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. करिअरच्या संधी, शिक्षणातील आव्हानं, समाजातील महिलांचा प्रभाव, त्यांचे प्रश्न आणि स्त्री शक्तीच्या नवीन संकल्पना यासारख्या विषयांवर या विद्यार्थिनींनी आमदार सतेज पाटील यांच्याशी दिलखुलास संवाद साधत अनेक प्रश्न उपस्थित केले. कॉफी विथ सतेज पाटील या कार्यक्रमात कोल्हापूरच्या तरुणाईसोबत संवाद साधणं ही आपल्यासाठी आनंदाची पर्वणी ठरत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार पाटील यांनी उत्तरं दिली. जुन्या रुळलेल्या वाटा सोडून नवीन आव्हानं स्वीकारा. एखादं क्षेत्र जेवढं आव्हानात्मक असतं त्या क्षेत्रात करिअरची संधी अधिक असते. त्यामुळे तरुणांनी करिअरसाठी आव्हानात्मक क्षेत्र निवडावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. तरुणांसाठी कोल्हापुरातच रोजगाराच्या संधींवर बोलताना त्यांनी शेंडा पार्कमधील जागा IT पार्कसाठी आरक्षित केल्याचं सांगून कोल्हापुरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र कोल्हापूर सोडणार नाही ही मानसिकता तरुणांनी बदलली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. वेळेचं नियोजन करा, त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशेनं वाटचाल करता. संध्याकाळी झोपताना स्क्रीन टाईमचा विचार करा. स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा.
टेड टॉक बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऑनलाईन मोफत कोर्सेस आहेत. त्यांची माहिती घ्या. तुमचं आयुष्य सेट करायला तुमच्याकडं माहितीचा महासागर आहे. त्यामुळं करिअर बनवताना त्याचा फायदा घ्या, असंही आमदार पाटील यांनी विद्यार्थिनींना सांगितलं. मला मोठा भाऊ म्हणून शब्द द्यायचा आहे की 1 तास मी स्क्रीन टाईम कमी करा. तो मान डोलवा का का व्हायला भेटायला आणि तो 1 तास माझं म्हणणं आहे हिनं जो विचारला प्रश्न त्याच्यासाठी यूट्यूबवरचे चांगले चॅनल्स टेड टॉक चांगले असतील ते बघा. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता आलेलं आहे. म्हणजे गेले 2 वर्ष आता याचा प्रचंड चर्चा तुमच्याकडे चर्चा त्याची आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मोफत कोर्सेस आहेत. कोर्सेराच्या प्लॅटफॉर्मवर आहेत, हार्वर्डच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा फ्री आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कोर्स आहे. किती लोकांना माहिती आहे? तुला माहिती, एक जण तरी तुला माहिती, 2-3 माहिती. तर तुम्ही ते आत्मसात करा. यावेळी विद्यार्थिनींनी शहरातील वाहतूक समस्या, त्याचबरोबर शहरात येणारं पुराचं पाणी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची त्यांनी माहिती दिली. UPSC आणि MPSCची तयारी आत्तापासूनच करा. जनरल नॉलेज वाढवा, असा कानमंत्रही आमदार पाटील यांनी विद्यार्थिनींना दिला. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे शशांक नाईक या रुग्णाचा जीव वाचलाय. नाईक यांना यांत्रिकी बोटीतून नदी पार करण्यासाठी मदत करत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पन्हाळा तालुक्यातील गोठे इथल्या शशांक नाईक यांना तापामुळे फिटचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीनं उपचाराची गरज होती. मात्र परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानं रस्ते आणि बंधारे पाण्याखाली गेले होते. नातेवाईकांनी गगनबावडा राधानगरी मार्गे रुग्णाला कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेर आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ यांच्या सहकार्यानं शशांकला बोटीच्या साहाय्यानं कुंभी नदीतून सुरक्षितपणे नदी तीरापलीकडे नेण्यात आलं. कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील, पोलीस कर्मचारी अंकुश शेलार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी रुग्णाला सुखरूपरित्या पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केलं. राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील गुडाळवाडी गावाला पाण्याचा वेढा पडू लागलाय. या गावामधील काही कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. गुडाळवाडी ते कसबा तारळे दरम्यान भोगावती नदीवर 2017 साली पूल बांधल्यापासून या गावाला अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा वेढा पडत असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतायत. आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्यात. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडे आहेत. त्यामुळं धरणातून 11,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आपण आता उभे आहोत राधान तालुक्यातील गुडाळवाडी या गावामध्ये. या गावामध्ये 2019 साली पुराचं पाणी शिरलेलं होतं. त्यानंतर आज आपण पाहिलं तर गावाशेजारीच आता पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हा गुडाळवाडीच्या रस्त्यावरती आता पाणी आलेलं आहे. 2017 साली इथं कसबा ताळे पूल बांधण्यात आलेला आहे आणि तो पूल बांधल्यानंतर गुडाळवाडी गावामध्ये 2019 साली पहिल्यांदा पाणी आलं. येथील ग्रामस्थांचा नेमकी काय या पुलापाठीमागची भावना आहे जाणून घेऊया. काय सांगाल, हे पूल बांधल्यानंतर या गावामध्ये पाणी येऊ लागलं, इथल्या गावातील नागरिकांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, काय सांगाल याबाबत? 2018ला तारळेचं पूल झाल्यापासून गुडाळवाडीला पुराचा फटका जास्त बसायला आलेला आहे. शेतीचं जास्त नुकसान व्हायला आलेलं आहे. आता तारळेचं पूल, शिरगावचं पूल, आवळीचं पूल याच्यामुळे शेती पाण्याखाली जायला लागली आणि शेतकऱ्यांचं भात पीक, ऊस पीक हे नुकसान जास्त व्हायला लागले. आता गुडाळवाडीमध्ये 10-15 घरातनी पाणी गेलेलं आहे. आता लोक ती घरं सोडून बाहेर स्थलांतरित झालेले आहेत. शासनानं तसं स्थलांतराचा विषय म्हणजे राहण्याची व्यवस्था एकत्र करायला पाहिजे होती. आता ती पै पाहुण्यांच्या याच्यात गेलेले आहेत. काय जनावरांचं नुकसान हे झाले, हाल होते. याआधी 2019च्या आधी कधी गावामध्ये पाणी आलेलं होतं का? गावामध्ये येत होतं, खरं एवढं फारसं येत नव्हतं. पूर्ण गावामध्ये येत नव्हतं. आता पूर्ण गुडाळवाडीच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जाते. आता या तारळीच्या पुलाची लांबी वाढवली पाहिजे होती.
लांबी कमी आहे, तसं प्रत्येक पुलांची लांबी वाढली पाहिजे होती. त्यामुळे शेतीचं नुकसान काय शिरगावच्या पुलाचे आता गावामध्ये जर पाणी यायचं बंद करायचं असेल पुराचं पाणी, तर काय पर्याय आहे या पाठी? प्रत्येक पुलाची लांबी वाढली पाहिजे. ते जे भराव आहे ते भरावं काढलं पाहिजे आणि तिथं दोन्ही साईडला लांबी वाढवून नेमका पूल बांधून जो शासनाने विकास केला आहे तो विकास तुम्हाला मान्य आहे का? नाही, पुलाचा विकास हे मान्य नाही, कारण लांबी वाढवली पाहिजे होती. काय लांबी भरावा टाकला हे चुकीचं आहे. आता आवळी बुद्रुक या ठिकाणी सुद्धा पूल बांधायला चालू आहे, त्याचबरोबर शिरोली जवळ सुद्धा पूल बांधण्याचं प्रस्तावित आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फुलं करण्याबद्दल काय आमचा म्हणजे वाहतुकीचा विकास जे होईल, मार्ग होईल, तर त्याच्यावर शेतीचं नुकसान फार मोठं होणार आहे या फुलांच्यामुळे. काय उंची आणि लांबी हे वाढलं पाहिजे. प्रशासनानं काय तुम्हाला स्थलांतरणासाठी मदत केली काय? स्थलांतरासाठी मदत अशी काय केलेली नाही, सार्वजनिक अशी असं काय झालेलं नाही. आता प्रत्येकाची व्यक्तिगतच म्हणून अशी आमच्या इकडे कुठल्या गावातली माणसं गेलेली आहे. राधानगरी तालुक्यामध्ये आता सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या आता गुडाळवाडीच्या ठिकाणी पाऊस राधानगरी धरणातून जर विसर्ग वाढला तर गुडाळवाडी गावामध्ये पाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं येथील काही कुटुंबे ही स्थलांतरित झालेले आहेत. त्याचबरोबर केजुडे येथील सुद्धा कुटुंबे स्थलांतरित झालेले आहेत. जे नद्यांच्या वरती नवीन पूल बांधलेले आहेत ते पूल खऱ्या अर्थानं गावामध्ये पाणी शिरण्याचं कारण ठरलेलं आहे. त्यामुळं शासनानं पूल बांधताना ते पाणी अडवण्याचं कारण ठरू नये अशीच मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. एस न्यूजसाठी नामदेव गुसाळे, राधानगरी. कोरगावकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. वर्गाच्या भिंती ओलांडून त्यांनी थेट रेल्वे स्थानकावरच शाळा भरवत विद्यार्थ्यांना पाठ शिकवला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी सदाशिव राठवळ यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक होतंय. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल ही शाळेची सहल आहे आणि ही मुलं रेल्वेची वाट पाहत बसली आहेत, पण वास्तव मात्र काही वेगळंच आहे. ही मुलं रेल्वेची वाट पाहत नाहीत, तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठीचा पाठ शिकायला बसली आहेत. हा अनोखा उपक्रम राबवला आहे कोल्हापूरमधील कोरगावकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी. पाठातील पात्र ज्या ठिकाणी संवाद करतात तेच वास्तव विद्यार्थ्यांना अनुभवता यावं यासाठी त्यांनी वर्गाच्या भिंती ओलांडून थेट रेल्वे स्थानकावरच पाठ शिकवायचं ठरवलं. यासाठी त्यांनी रेल्वे विभागाची रीतसर परवानगी घेतली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर मुलांची शाळा भरवली. इयत्ता 8वीच्या मराठीच्या पुस्तकात लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ आहे. या पाठातली पात्र रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत बसून संवाद साधतात. हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावं आणि हा पाठ त्यांच्या नेहमी स्मरणात राहावा या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम राबवला. यातील काही पाठ प्लॅटफॉर्मवर बसून तर काही प्रत्यक्ष रेल्वेत बसून शिकवण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतल्या पात्रांचं बोलणं, संवाद आणि वास्तवाशी असलेलं नातं अधिक परिणामकारक पद्धतीनं आत्मसात केल्याचं शिक्षक सदाशिव राठवळ यांनी सांगितलं. अशा पद्धतीने शिकवलेला पाठ त्यांच्या मनावर अधिक परिणामकारक करणारा ठरतो आणि वर्गाबाहेरचे असे अनुभवात्मक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. आणि म्हणून हा अनुभवात्मक शिक्षण देण्याचं काम मी सातत्यानं या ठिकाणी करत आहे. आमच्या कोरगावकर हायस्कूल हे एक प्रायोगिक माध्यमिक विद्यालय म्हणून या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देऊन शिकवण्याचं काम करत आहोत. या माध्यमातून खऱ्या अर्थानं भिंतींची उघडी शाळा, लाखो त्यांचे गुरु या कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी प्रयोगशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी प्रत्यक्ष आणल्यात. या उपक्रमासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचं मार्गदर्शन लाभलं, तर नागेश हंकारे, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रमुख RK मेहता आणि स्नेहा पाटील यांचं सहकार्य लाभलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापुरात अनोखी तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. सायकल वेडे कोल्हापूर यांच्या वतीनं 79 किलोमीटरची प्रेरणादायक सायकल रॅली काढून भारतीय जवानांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
देशासाठी बलिदान दिलेल्या, युद्धामध्ये अपार धैर्य आणि शौर्य गाजवलेल्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ सायकल वेडे कोल्हापूर संस्थेच्या वतीनं तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या रॅलीमध्ये 79 किलोमीटरचा प्रवास करत देशभक्तीचा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल स्वारांनी फेरी काढून राष्ट्रध्वजाचा सन्मान उंचावला. या रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष राम कारंडे, उपाध्यक्ष पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अक्षय माळी, भीमराव सुतार, राजकुमार येतवडेकर, दिनकर पोवार, अनिल चिले, सुनील येतवडेकर, राहुल मसोटे, अंकुश पाटील आणि डॉक्टर कृष्णा चौगुले यांनी सहभाग घेतला. या उपक्रमादरम्यान पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं भारतीय जवानांच्या हस्ते सर्व सायकलस्वारांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशभक्ती आणि पर्यावरण पूरकतेचा मिलाफ साधणारा हा उपक्रम नागरिकांचं लक्ष वेधून गेला. या रॅलीद्वारे केवळ स्वातंत्र्याचा उत्सवच नव्हे तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेशही दिला गेला. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास प्रवाशांनी टोल का भरावा, सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सवाल. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात. मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 लाख एकर क्षेत्र पाण्याखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगाला टोला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे संघाचं नेतृत्व, शुभमन गिल उपकर्णधार. स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून पावसाचा जोर कायम राहिला तर पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आलाय. पुराचं पाणी मुरगुड निढोरी मार्गावर आल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, कुर्णी आणि सुरुपल्ली इथले बंधारे पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद आहे. बानगी पूल परिसरातही पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. हमीदवाडा, बस्तवडे, केनवडे मार्गावर पाणी आले. मुरगुड वाघापूर रस्ता बंद झाला असून कापशी मुरगुड मार्गावरीलही वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज मुरगुडचा आठवडी बाजारही पुरामुळे बाधित झाला असून बाजारातील गर्दी कमी होती. कोल्हापूर ही संधीची खाण आहे. या संधीचा उपयोग करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. यासाठी जागतिक स्तरावर गर्जे मराठी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांनी दिली आहे. ते डी.वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल INC यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कोल्हापूर टू ग्लोबल या विशेष सेमिनारच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत उद्योजकता, उच्च शिक्षण आणि नेटवर्किंगसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. डी.वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल INC यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर टू ग्लोबल या विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिक्षण, अभियांत्रिकी आणि उद्योग याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गर्जे मराठी ग्लोबल विद्यार्थी आणि इंडस्ट्रीमधील अंतर कमी करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. गर्जे मराठीनं जगभरातील मराठी माणसांना एकत्र करून जगभरातील 26 देशांमध्ये एक हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं असून गर्जे मराठीसोबत DY पाटील ग्रुप एक चांगलं काम उभा करण्यात योगदान देईल असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. गर्जे मराठीचे अध्यक्ष आनंद गानू यांनी कोल्हापूर ही संधीची खाण असल्याचं सांगितलं. या संधीचा उपयोग करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, यासाठी गर्जे मराठी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 2016 पासून गर्जे मराठीच्या माध्यमातून देशासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या जगाच्या पाठीवरील मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम सुरू झालं असल्याचं सांगत परस्पर संबंधांमधून व्यवसाय वृद्धीबरोबरच देश, समाज आणि संस्कृती यांच्यामधील बंध अधिक घट्ट करत एकत्र राहूया असं आवाहनही गानू यांनी केलं. DY पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत गर्जे मराठीच्या जागतिक नेटवर्कमधील मेंटॉर DY पाटील ग्रुपमधील विद्यार्थ्यांना व्यवसाय कल्पना, प्रोजेक्ट्स, स्टार्टअप, ॲक्सेलरेशन याबाबत मार्गदर्शन करतील. तर DY पाटील ग्रुपकडून या उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्याच्या योजनेची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, सेमिनार, स्पर्धा, गुंतवणूकदारांशी संवाद यासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून गरजू विद्यार्थ्यांना मदतीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुपारच्या सत्रात आनंद गानू आणि माधव दाबके यांनी DY पाटील शैक्षणिक संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना गानू आणि दाबके यांनी शिक्षकांनी इंडस्ट्रीची गरज आणि संधी ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान द्यावं, विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर काम करायला उद्युक्त करावं, त्यातून नवनिर्मितीवर नवसंशोधन घडेल, फॉरेन लँग्वेज, सॉफ्ट स्किल्स यावरही भर द्यावा, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन किंवा अन्य मदत करण्यासाठी गर्जे मराठी सदैव तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी CHRO श्रीलेखा साटम, संग्रामसिंह जाधव, डॉक्टर सुनंदा शिंदे, नुपूर देशमुख यांच्यासह विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नद्यांचं पाणी पूर पातळीवरून वाहत आहे. पावसामुळे तालुक्यातील 2 गावांमधील 8 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाकडून लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. तुम्ही पाहताच आहात. धरणावरती 72 mm पाऊस झालेला आहे. धरणाचे 7 दरवाजे ओपन झालेले आहेत. राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि दूधगंगा धरणामधून एकूण 20,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी तालुक्यामध्ये एकूण 8 कुटुंबातील 24 व्यक्तींचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे केलेले आहे आणि 2 जनावरांचे स्थलांतर लगतच्या गोठ्यामध्ये केलेले आहे. मी राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते प्रशासनाच्या वतीनं की जर काही घर पडझड झाली किंवा काही प्रसंग ओढवला तर तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. गगनबावडा तालुक्यातील खडुळे इथल्या बबन सीताराम पाटील यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे. सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. गगनबावडा तालुक्यातील खडुळे इथले बबन सीताराम पाटील हे रविवारी रात्री 8 वाजता आपल्या कुटुंबियांसोबत घरात जेवणासाठी बसले होते. या दरम्यान जोरदार पाऊस सुरू होता. याचवेळी त्यांच्या घराची भिंत बाहेरील बाजूला कोसळली. सुदैवानं भिंत बाहेरील बाजूला कोसळल्यानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र बबन पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. बबन पाटील यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळं समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करावी असं आवाहन ग्रामस्थांनी केलंय. करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं करवीर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांसाठी व्यसनमुक्ती पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मनोबल व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र देवाळेच्या पथकाकडून महाविद्यालय परिसरात पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं. करवीर तालुक्यातील सांगरूळ फाटा, कोपार्डे, श्रीराम हायस्कूल कुडित्रे आणि सांगरूळ या ठिकाणी करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं मनोबल व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र देवाळे यांच्या पथकाकडून व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करणाऱ्या पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं.
तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावं असं आवाहन करत व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर या पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. पथनाट्याच्या सादरीकरणावेळी पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सुरेश धनवडे, रणजित कांबळे, सुनील देसाई, गोपनीय अंमलदार अविनाश पोवार, पोलीस पाटील जालिंदर जामदार, सांगरूळचे पोलीस पाटील सागर कुंभार, राष्ट्रवादीचे युवराज पाटील, प्राचार्य सुहास राऊत, प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेले 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कागलचा ऐतिहासिक जयसिंगराव तलाव सोमवारी पूर्ण क्षमतेनं भरला. तलावाची पाणी पातळी 22 फुटांवर पोहोचल्यानं सांडव्यामधून पाणी बाहेर पडलंय. मान्यवरांच्या हस्ते या पाण्याचं पूजन करण्यात आलं. सुमारे 76 एकर क्षेत्र असलेल्या या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. कागल तालुक्यातील मुरगुडमधील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी काही दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पुलाची गरज का आहे हे पटवून दिलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचा पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आज संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी मुरगुडला जाऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. लवकरच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाका परिसरातून पेठवडगाव पोलिसांनी सुमारे 77 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. आज सायंकाळच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या कोल्हापूरकरांसाठी धक्कादायक ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची. कोल्हापुरातील IT पार्क परिसरातील गट क्रमांक 697-3-6 मधील 2 हेक्टर 50 आर इतकी जमीन हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेला देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मराठा समाजासाठी मराठा स्वराज्य भवन उभारणीसाठी याच ठिकाणच्या भूखंडाची मागणी करण्यात आली होती. मराठा समाजाला डावलून कोणत्या हेतूने हा भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. राज्य सरकारनं कोल्हापूर शहरातील ध्यानचंद हॉकी स्टेडियम आणि IT पार्क जवळील सुमारे 6 एकराचा भूखंड हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजावर अन्याय करणारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा समाजासाठी मराठा स्वराज्य भवन उभारण्यासाठी कसबा करवीर B वॉर्ड गट क्रमांक 697-3-6 मधील 2 हेक्टर 50 आर इतक्या क्षेत्राचा हा भूखंड मिळावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर अन्य काही संस्थांनी सुद्धा या गट क्रमांकामधील जागेची विविध कारणांसाठी मागणी केली होती. परंतु मराठा समाजासह अन्य संस्थांची ही मागणी डावलून राज्य सरकारनं आज आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला हा संपूर्ण सुमारे 6 एकराचा भूखंड देण्याचा निर्णय घेतलाय. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकारातून 2015 मध्ये सर्व नाहरकत दाखल्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारकडे हा भूखंड मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तर त्यानंतर वर्षभरानं सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेनं जागा मागणीचा प्रस्ताव दाखल केला होता. या गट क्रमांकामधील काही जागा पद्मश्री गो जाधव सांस्कृतिक भवन, कोल्हापूर चप्पल क्लस्टर, नियोजित मीडिया सहकारी हाऊसिंग सोसायटी, नियोजित कोल्हापूर पोलिसांची श्री महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांनी सुद्धा मागितली होती. आता राज्य मंत्रिमंडळानं शहरातील कोट्यावधी रुपये किमतीची ही संपूर्ण सुमारे 6 एकर जागा आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं मराठा समाजातून नाराजी व्यक्त होतीये. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी याबाबत समाजातील मान्यवर व्यक्तींसोबत चर्चा करून याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय. सुद्धा या जागेशी जो मराठा समाज 50%पेक्षा जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या समाजाच्या भावना त्याच्याशी निगडीत झालेल्या आहे. जागा आमच्या ताब्यात नसताना सुद्धा अनेकांनी आम्हाला लाखो रुपये त्या जागेसाठी दिलेले आहेत. आम्ही ते जपून ठेवलेले आहेत.
कारण लोकांचा आमच्यावर तेवढा विश्वास आहे. आम्हाला एवढंच यात आपल्या माध्यमातून आम्ही या संदर्भात पूर्ण माहिती कशा पद्धतीने जागा कुणाला काय दिली याची घेतो. आणि ही जी वस्तुस्थिती आहे ही मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. गेले 40 वर्षे समाजासाठी जरी काम करत असलो तरी समाजातील बुजुर्ग ज्येष्ठ मंडळींना एकत्र करून या संदर्भात आपण कोणती भूमिका घ्यायची, कशा पद्धतीनं राज्य शासनापुढं हा विषय आणायचा. कारण ही जागा मराठा समाजासाठीच आरक्षित होती अशी सर्वसामान्य मराठ्यांची भावना असल्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की जी दिलेली जागा आहे ही कोणत्या भावनेने दिलेली माहीत नाही. त्यामुळे ह्या जागेसाठी आमचा शेवटपर्यंत हक्क राहणार आहे. कोल्हापूरमध्ये मराठा स्वराज्य भवन असावं ही मराठा समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मराठा समाज बांधव एकीकडे स्वराज्य भवन उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असताना त्यासाठी आवश्यक असणारी जागाच आता मिळत नसल्यानं मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयात महिलांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला जागा देण्याला मंजुरी देण्यात आल्याचं नमूद करण्यात आले. हा निर्णय समोर आल्यानंतर ही संस्था नेमकं काय काम करते, ही संस्था या जागेचा कशासाठी वापर करणार आहे, या संस्थेच्या माध्यमातून या जागेचा वापर करून महिलांची उन्नती कशी साधली जाणार आहे, हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठा स्वराज्य भवनासह कोल्हापूर शहरातील अनेक सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी IT पार्क परिसरातील ही जागा वापरता येऊ शकली असती. मग एका संस्थेला ही जागा देऊन त्यातून कोल्हापूर शहरवासियांचं व्यापक हित साधलं जाणार का, असा सवाल उपस्थित होतोय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी, मात्र पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे. प्रशासन अलर्ट मोडवर. राज्य सरकार आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेवर मेहरबान. मराठा समाजानं मराठा स्वराज्य भवनासाठी मागितलेली IT पार्क जवळची कोट्यावधी रुपयांची सुमारे 6 एकर जमीन दिली. सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला. मराठा समाजातून व्यक्त होतीये नाराजी. DY पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल यांच्यामध्ये सामंजस्य करार. उद्योजकता, उच्च शिक्षण आणि नेटवर्किंगसाठी कराराचा फायदा होणार. एक रकमी FRP बद्दलच्या निर्णयावर राज्य साखर संघ उच्च न्यायालयात जाणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही हस्तक्षेप याचिका दाखल करणार. माजी खासदार राजू शेट्टींची मागणी. आणि कर्तव्यावर असताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेले जवान हवालदार साताप्पा गोविंद मिसाळ यांच्या पार्थिवावर मिसाळवाडी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.